सगळ्यात समोरल्या जनसमुदायाकडे हात करून ते म्हणाले की हा आणि हा हारलेला पक्ष, हा निवडणुकीत हारलेला पक्ष, असं त्यांचं हातवारे होते. म्हणजे काय, तुम्ही इतक्या मोठ्या की आम्ही कोणाकोणाला मारलं हे विचारू नका, कारण आम्ही अशी स्मारकच करत नाही. कारण स्मारक केलं तर लोकांना कळेल आम्ही यांना मारलं म्हणून. असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे एकीकडे कोणाला मारलं त्याचं स्मारक न करणाऱ्या मोसादचं किंवा इस्रायलचं उदाहरण ते देतात. आता त्यांना ह्या दोन मध्ये काय सांगड नमस्कार. घालायची. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात एमएमसी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा एपिसोड खरं तर रेकॉर्ड करण्याच्या पूर्वी दोन महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनांवरती आज आपण उहापोह करणार आहोत. त्यातली एक घटना जी आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी केलेलं जे भाषण आहे त्या भाषणाच्या निमित्तानं उपस्थित झालेले काही मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये संघ मुख्यालयामध्ये किंवा संघाच्या कुठल्याही ठिकाणी भेट न देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरला जाऊन परमपूज्य संघाचे संघचालक हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिलेली आहे. गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला भेट दिलेली आहे आणि तिथे अभिवादन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे अनेक संघाच्या संबंधित अनेक कार्यक्रम झालेले आहेत. त्या निमित्ताने त्यांची काय चर्चा झाली, मुळात 11 वर्षानंतर ते तिथे का पोहोचले, तर पोचलेच आहेत तर तिथे काय चर्चा झाली या आणि ती चर्चा झाली असेल तर त्या निमित्ताने नेमकं काय घडलं आहे हे सगळं लोकांना जाणून घ्यायची इच्छा असेल. आणि अनेक लोकांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, अनेक माध्यमांमधून त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि या प्रतिक्रियांवरती नेमकं आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, आपण विषयाची सुरुवात करूया ती राज ठाकरे यांच्या भाषणाने. कारण गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचा मेळावा होतो, जसा दसऱ्याला शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा होतो, तसा गुढीपाडव्याला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होतो. आणि हा मेळावा ते दरवेळेला काय नवीन सांगतात, काय लोकांसमोर मांडतात किंवा मनसैनिकांसमोर काय मांडतात याच्याबद्दल उत्सुकता असते. तसं या वेळेला त्यांनी जे काय मुद्दे मांडले त्याच्यामध्ये एक तर मुद्दा असा मांडला त्यांनी की ते चांगलं काम करतील त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत, म्हणजे देवेंद्र फडणवीस जर चांगलं काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. दुसरा मुद्दा मांडला त्यांनी की औरंगजेबाच्या कबरीबद्दल, ती ती हटवायला कशाला हवी, ते तर मराठ्यांचं विजयाचं द्योतक आहे, त्यामुळे शाळाच्या सहली तिकडे काढा आणि त्या नेऊन तिकडे दाखवा मुलांना की आम्ही जो आमच्यावरती आक्रमण करून आला त्याला आम्ही इथे गाडला, असं त्यांनी म्हटलं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की धर्माच्या आधारावरती देश उभा राहत नाही, असा त्यांनी एक तुर्कस्तानचा एक दाखला दिला आणि त्या तुर्कस्तानच्या दाखल्याच्या आधारे त्यांनी असं म्हटलं की धर्माच्या आधारावरती देश उभा राहता येत नाही. या सगळ्यातून म्हणजे आपण या या सगळ्या तिन्ही मुद्द्यांवरती टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. पहिला टप्पा जो आहे तो आहे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल त्यांनी मांडलेला जो मुद्दा आहे आणि सहली घेऊन जा मुलांच्या आणि त्यांना दाखवा, ही कबर उखडू नका तर ती शाबूत ठेवा आणि लोकांना दाखवा की आमच्या विजयाचं प्रतीक जो आमच्यावरती आक्रमण करून आला त्याला आम्ही इथे गाडला, असं ते म्हणाले आहेत. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दोन गोष्टी अशा आहेत की सर्वप्रथम ते त्या भाषणामध्ये औरंगजेबाच्या कबरीला सजवू नका आणि तिथे एक फलक लावा की आमच्या मराठ्यांच्या साम्राज्यावर हा चालून आला होता, आमची देवळं फोडली आणि आमच्या आई बहिणींवर अत्याचार केले, त्यामुळे अशा माणसाला आम्ही इथे गाडलं, असा बोर्ड लावा आणि तिथे शाळेच्या सहली न्या. म्हणजे पुढच्या पिढ्यांना हा इतिहास सांगता येईल की आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही गाडतो किंवा तत्सम. मुद्दा असा आहे की हे सगळं सुरू कुठनं झालं, तर छावा नावाचा चित्रपट आला आणि तो सुपरहिट ठरला. यापूर्वी एक तानाजी नावाचा चित्रपट आला होता, तोही सुपरहिट ठरला. चित्रपट बनवणारे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन अनेक गोष्टी दाखवतात. जसं त्या तानाजी चित्रपटात एक नागेड नावाची तोफ आणली होती, ती नदीतनं पुण्याला आणली सिंहगडला त्यांनी. तर अशी काही तोफ आणण्यासारखी नदी तेव्हा होती का आणि नागेड नावाची खरंच तोफ होती का, हे संशोधनाचीच विषय. पण सिनेमॅटिक लिबर्टीत काय काय चालतं तसं आत्ता राज ठाकरे त्यांच्या भाषणात आणखीन एक गोष्ट म्हणाले की जो समाज किंवा जी माणसं एखादा चित्रपट बघून फक्त संभाजीराजांवरचं प्रेम जागृत करतात, तो कसला समाज. म्हणजे तो विकी कसला हिंदू? कौशलला मारावं लागतं संभाजीराजांचं प्रेम उफाळून यायला. हा, आणि दुसरं औरंगजेबाच्या बद्दल हे म्हणले की अक्षयकरनी औरंगजेब केल्यावर तुम्हाला कळलं का तो क्रूर होता ते. तर या गोष्टी ज्या आहेत तर आपला समाज असाच आहे. अण्णा हजारेंसारखा एखादा समाज सुधारक आला पुढे किंवा सामाजिक कार्यकर्ता की त्या आंदोलनात मै हो अण्णा म्हणून टोपी घालून जातो आणि संध्याकाळी पोलिसांनी अटक केली की
पोलीस मामांना रिक्वेस्ट करतो की मला परदेशात जायला मिळणार नाही, मला अटक करू नका, मी पटकन घरी जातो, हळू चुकून आलो या आंदोलनात असं म्हणून. तर मुळामध्ये ज्या समाजासाठी हे सगळं चालू आहे त्या समाजाला काय हवंय. जसं राज ठाकरे हे एक लोकनेते आहेत, त्यांना समाजाची पल्स कळते, त्यामुळे त्यांच्या भाषणावरच आपण आत्ता बोलतोय, कारण त्यांना फॉलोईंग खूप आहे. परंतु त्यांच्या भाषणामध्ये हे एक राजकीय पक्षाचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांना भाषण त्याला अवगत आहे, ते चांगलं भाषण करतात, प्रभावी भाषण करतात. पण म्हणून त्यांनी मांडलेले काही सगळेच मुद्दे बरोबर असतील असं नाही. त्याचं एक साधं कारण सांगतो. कालच्या भाषणामध्ये पाडव्याच्या परवाच्या त्यांनी एक मुद्दा असा मांडला की ही कबर आहे तिथे सुशोभीकरण करू नका आणि फक्त एक फलक लावा औरंगजेबाला आम्ही इथे काढला हे सांगणारा. त्याच्या पुढे त्यांनी इस्रायलचंही उदाहरण दिलं. इस्रायलची मोसाद नावाची संघटना आहे, ते बदला घेतात वगैरे याच्यासाठी प्रसिद्ध आहेत की इस्रायलच्या शत्रूला जगाच्या कानाकोपऱ्यात हुडकून 35-35 वर्षांनी मोसादनी संपवलेलं आहे. म्हणून मोसादचे लोक काय म्हणतात ते इस्रायली लोक की आम्ही कोणाकोणाला मारलं हे विचारू नका, कारण आम्ही अशी स्मारकच करत नाही, कारण स्मारक केलं तर लोकांना कळेल आम्ही यांना मारलं म्हणून. असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे एकीकडे कोणाला मारलं त्याचं स्मारक न करणाऱ्या मोसादचं किंवा इस्रायलचं उदाहरण ते देतात. आता त्यांना ह्या दोन मध्ये काय सांगड घालायचे हे ज्याला लॉजिक लावून विचार करतो तो त्या माणसाला समजेल असं मला तरी वाटत नाही. पण राज ठाकरे लोकनेते, त्यांचा पक्ष आहे आणि त्यांचा पक्ष ज्या दिशेने चाललाय त्या दिशेनेच मग तशीच ती बदलातलं भाषणं करतात. आता जसं औरंगजेबाच्या बद्दल त्यांनी जे उदाहरण सांगितलं किंवा उपाय सांगितला की तिथे फलक लावा आणि याला इथं गाडलं असं सांगा, मला मला उलट असं म्हणावं असं वाटतं की मूलतः आपल्यावर जो सगळा पगडा राहिलेला आहे, अगदी आम्ही जे शालेय करिक्युलम मध्ये शिकलो त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं तिसरी चौथीतलं जे होतं त्याच्यात त्यांच्या गौरवाच्या ज्या लढाया आहेत त्या आहेत. अफजल खानाची असेल, शाहिस्ते खानाची बोटं छाटली ती असेल. पण मुघलांचा इतिहास जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. हुमायूं, अकबर, बाबर, औरंगजेब, गोळकोंड्याची कुतुबशाही, पाच 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 शाह्या कुठल्या, आदिलशाही आहे. गोळकोंड्याची कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, हे सगळं पाठ करून घेतलं तर मला असं वाटतं की या देशाला इतिहास जो आहे तो खूप गौरवशाली आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन इतिहासाचं कनोटेशन म्हणजे इतिहास या शब्दाचा अर्थ पिढ्यानगणिक बदलतो. म्हणजे मी तुम्हाला साधं सांगतो, तुमच्या माझ्या पिढीला आपण साठीतली माणसं आहोत साधारण, म्हणजे आणि एक 60 ते 70च्या दशकात जन्माला आली. आपल्याला इतिहास म्हणजे काय वाटतं? अलीकडचा इतिहास आपल्या दृष्टीने म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीचा 47 सालाचा. माझ्या नंतरच्या पिढीला 71चा बांगलादेशचा वॉर सुद्धा इतिहास वाटतो आणि आत्ताची पिढी आहे त्यांना राजीव गांधी प्राचीन वाटतात, 91 साली वाढले. त्यामुळे हे लक्षात घ्या की इतिहासाची संकल्पना बदलत जाते. आणि जसं त्या काळामध्ये आपण आज औरंगजेबाची किंवा कुठला तरी कॉमेडियन याच्यावर चर्चा करतोय, त्यावेळेला लोक सॅटेलाइट सोडतात, विज्ञान प्रगती करतात आणि त्याच्याही पुढे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, विज्ञानातली प्रगती, न्यूटन, एडिसन यांच्या पुढे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या पुढे आज जगातली सगळी युद्ध जी आर्थिक युद्ध आहेत, महासत्ता बनण्याकडे चाललोय. एकीकडे मोदी म्हणतात 47 साली जगातली दुसरी आर्थिक महासत्ता होऊया. आज निर्विवाद चीन आणि अमेरिका या दोन महासत्ता आहेत. त्या काळात आपण औरंगजेबावर चर्चा करतो, हे थोडंसं मला वाटतं पुढच्या पिढ्यांनाही मागं नेणारं ठरेल. पण आपल्याला क्रमप्राप्त आहे, कारण राज ठाकरे हे लोकनेते आहेत, त्यांचा पक्ष आहे आणि ते प्रभावी वक्ते आहेत, त्याचा समाजावर परिणाम होतो म्हणून ही चर्चा करतोय. त्यामुळे औरंगजेबाच्या बद्दल त्यांनी जे मत व्यक्त केलं ते त्यांचं मत आहे. तुम्ही मला सांगा, शाळेच्या ट्रिप्स काढल्या, आज सगळीकडे होतंय काय की एक मोठ्या प्रमाणावर औरंगजेबाच्या कबरीवरनं एक समाज थोडासा दुखावला जातो, अशी परिस्थिती आहे. त्याचबद्दल मी पूर्वीच्याही आपल्या इंटरव्ह्यूत बोललो की औरंगजेब कोण होता? आक्रमक होता. त्याच्या कबरीवरनं नागपूरमध्ये दंगल झाली. नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, कुठली? संभाजीनगरमधली, म्हणजे औरंगाबाद आधीच्या, आता नाव त्याचं अधिकृत संभाजीनगर, तिथली कबर उखडावी. औरंगजेब यांचं निधन किंवा मृत्यू कधी झाला औरंगजेबाचा? 1707. आज आहे 2025. आज आपण औरंगजेबाची संभाजीनगरची कबर उखडावी म्हणून नागपूरमध्ये मोर्चा काढतो. त्यातनं वातावरण दूषित होतं, तणाव होतो आणि दंगली होतात. हे काही कुठल्याही सुसंस्कृत समाजाला भूषणास्पद आहे का? इतिहासात किती मागे जायचं? त्या कोण म्हणते टक्का दिला नावाच्या संजय पवारच्या नाटकात एक वाक्य होतं की जातीपातीवरून भांडायचंच असेल, तुमचे देव कुठले, माझे देव कुठले, तर इतिहास मागे कुठे न्यायचा? खैबर खिंडीपर्यंत जावं लागेल, असं एक वाक्य आहे. तसं आपण आज आपल्या लहानपणीची जी गोष्ट आहे की तुझ्या आजोबांनी मारलं मला म्हणून आता मी तुला मारतो, या पद्धतीने एकाने गाय वाचली तर दुसऱ्याने वारसू मारायचं, या पद्धतीचा हा संघर्ष आणि कन्फ्रंटेशन कुठपर्यंत करायचे, त्याला कुठेतरी पूर्णविराम देऊन खरे विषय जे आहेत लोकांचे जीवन मरणाचे त्याच्याकडे आपण लोकांना न्यायला नको का? राज ठाकरेंचं राजकारण आहे, त्यांचं राजकारण करण्यासाठी त्यांनी तो मुद्दा मांडलाय. कारण त्यांनी आधी गंगेच्या त्या कुंभावरही टीका केली,
मग बाळा नांदगावकरांचं नाव घेऊन केली. आता एक नवीन त्यांचा त्यांनी कार्यकर्ता उभा केला सभेत, की हे पण जाऊन आले. आणि मग परत नद्या कशा प्रदूषित आहेत. आणि मी महाकुंभाचा अपमान करत नव्हतो, म्हणजे सगळे बाळासाहेब ठाकरे असे नव्हते. मी हे बोललो, हे बोललो. मी त्या सगळ्या विषयावरती नेत्यांवर येणार हे वेळ आहे. येते की मला असं शैलेंद्र, म्हणायचं मी त्या नव्हतं, तसं विषयावरती येणार म्हणायचं आहे. नव्हतं. मी शैलेंद्र त्या विषयावरती येणार आहे. पण मी मी मुद्दाम त्या विषयाला आता हात घातलेला नाहीये. पण हा एक औरंगजेबाचा विषय झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा तुर्कस्तानचं एक उदाहरण देऊन असं म्हणाले आहेत की धर्माच्या आधारावरती देश उभा करता येणार नाही. म्हणून त्यांनी केमार पाशाचं उदाहरण दिलेलं आहे. केमार पाशा हा तुर्कस्तानचा सर्वे सर्वा राहिलेला आहे आणि अनेक वर्ष त्यांनी राज्य कमाल केलं. पाहिजे. आणि केमार पाशानी जाती म्हणजे धर्माची व्यवस्था मोडीत काढली आणि त्यांनी पाश्चात्य संस्कृती तिकडे आणली आणि त्याच्यामुळे तुर्कस्तान पुढे गेला, असं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. तर हिंदुत्वाची शाल पांघरणारे, भगवी शाल पांघरणारे राज ठाकरे आता धर्माच्या आधारावरती देश उभा करता येणार नाही असं बोलायला लागले आहेत. म्हणून मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे एका बाजूला मोसादचं उदाहरण द्यायचं, दुसऱ्या बाजूला ही कबर शाबूत ठेवा म्हणून सांगायचं, तिसऱ्या बाजूला तुर्कस्तानचं उदाहरण द्यायचं आणि चौथ्या बाजूला स्वतः भगवी शाल पांघरायचं आणि हिंदुत्वाचं शाल पांघरल्याचं लोकांसमोर दाखवायचं. अशा परिस्थितीमध्ये स्वतः ते कुठेतरी कन्फ्यूज आहेत. काहीतरी त्यांना नेमकं काय म्हणजे हे धरू का ते धरू, हिंदुत्व धरू का सर्वसमावेशक संस्कृती धरू, असं तर काय झालंय असं त्यांना वाटतं, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की तुर्कस्तानचं उदाहरण, तर धर्माच्या आधारावर एखादा देश उभा करता येत नाही किंवा धर्म मोडीत काढल्याने त्यांची प्रगती झाली असं आर्ग्युमेंट करणं. मी तुम्हाला सांगतो की एकूण भारतामध्ये महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य आहे. एका बाजूला पुरोगामी राज्य आहे, आपल्याला एक सुधारकांचा वारसा आहे. 19व्या शतकात इतके प्रागतिक विचाराचे लोक होऊन गेले की ज्यांनी समाज पुढे नेला. पण तसं असतानाही वारकरी संप्रदाय आहे. आज वारीची परंपरा 250-300 वर्ष चालू आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळापासून ती नाही, त्यांचे वडील करायचे वारी, परंतु गेल्या 250 वर्षात ती सातत्याने होत आहे वारी. आता हजारो लाखो वारकरी त्यात सहभागी होतात. त्याचं एक वेगळं कारणही आहे की त्यांच्या पेरण्या झाल्यानंतर मधल्या काळात ते होतात. ते काय रिकामटेकडे म्हणून त्यात जात नाहीत. भक्ती संप्रदाय मोठा आहे, त्याचा एक समाजावर संस्कार आहे. आणि समाजाला कुठल्या तरी प्रकारे एक जे सहनशील बनवलं जातं ते या भक्ती संप्रदायातनं झालेलं आहे. आपला पेशन्स असणं, आजच्या मोबाईल टेक्नॉलॉजीच्या काळात आपल्याला पेशन्स राहिलेले नाही. कुठल्याही गोष्टीची झटपट सोल्युशन हवी असतात आणि आयुष्यामध्ये अशी सोल्युशन मिळत नाहीत. राज ठाकरे जे तुर्कस्तान बद्दल म्हणतात की धर्म त्यांनी मोडीत काढून प्रगती झाली, तर मला असं वाटतं की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत ना, आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या झालेल्या आहेत, त्या काही आता लगेच व्हायची शक्यता नाही. असं बहुमत भारतीय जनता पक्षाकडे म्हणजे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांकडे आहे. ती दुबळी सरकार आहेत असं आता कोणी म्हणणार नाही. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुख्यत्वे त्यांना मुंबई, त्याच्यानंतर पुणे, नाशिक अशी जी शहरं जिथे राज ठाकरेंच्या पक्षाचं प्रेझेन्स किंवा अस्तित्व आहे, अशा शहरांमध्ये काम करताना त्यांची चित्तावादाची म्हणजे फक्त मराठी माणसासाठीची भूमिका, त्याच्यानंतर गुजराती मारवाडी हटावची त्यांची जुनी भूमिका, त्याच्यानंतर परप्रांतीयांच्या विरुद्धची भूमिका, त्यांनी बिहारी मुलांना परीक्षांच्या वेळेला मारलो तर रेल्वे भरतीच्या, हा इतिहास, हे सगळं कुठेतरी अंगाशी येणार आहे. म्हणून त्यांच्या भूमिका बदलतात. त्यांनी व्यापक हिंदुत्ववादाची भूमिका त्यासाठीच घेतली होती की मी संकुचित नाही, कारण मला मतं सगळ्यांची हवी आहेत. एवढं तेच आता सगळं स्थानिक करताना स्वराज्य हे निवडणूक हे सगळं संस्थांच्या बोलताना निवडणुकांना. पुन्हा भोंग्यांच्या विषयावर तर येतातच आहेत. नाही, तो भोंगा जो आहे ना, भोंग्यांचा विषय जो आहे तो ध्रुवीकरणाचा आहेच. पण त्याचबरोबर म्हणजे जे उद्धव ठाकरे ज्या मार्गाने गेले की ते तर जनाब उद्धव ठाकरे म्हणण्या इथपर्यंत गेले, तसं हे कन्फ्युजन करतायत की जसं अजित पवारांचा पक्ष होता महायुतीमध्ये, की ज्यांनी असं म्हणाले की कटेंगे तो पटेंगे चालणार नाही महाराष्ट्र. त्यामुळे काय झालं, अजित पवारांनी मतं मिळाली ना अल्पसंख्याक समाजाची, तर राज ठाकरेंना काय अल्पसंख्याक समाजाची मतं हवीत असं ओपनली ते लांबून चलन करताना दिसत नाहीयेत. पण धर्माच्या आधारे देश चालत नाही असं म्हणताना हिंदुत्वातल्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पाठीराख्यांच्या पैकी प्रागतिक लोक त्यांच्या बाजूला येऊ शकतात. कारण ते मतं खाणार आहेत कोणाची, शेवटी उद्धव ठाकरेंची खाणार आहेत, भारतीय जनता पक्षाची खाणार आहेत. जे कट्टर काँग्रेसवाले ते थोडेच राज ठाकरेंना मतं देत, जे कट्टर MIM चे मतदार आहेत ते थोडेच राज ठाकरेंना मतं देणार आहेत. शेवटी जी डिवाइड अँड रूल पॉलिसी ब्रिटिशांनी केली त्या पद्धतीने मोदी विरोधकांचे वोट बँक वाटत सुटले, डिवाइड करत सुटले. त्याच्यातलाच एक छोटासा अल्पसा प्रयत्न राज ठाकरे त्यांच्या मतीप्रमाणे करू पाहतात असं मला वाटतं. आणि त्यांचं भाषण हे हे कितीही जरी म्हणाले मी इमोशनली बोलतात किंवा समाजाशी नाळ असल्यासारखं बोलतात वगैरे, पण ते राजकीय नेते आहेत. त्यांच्या पक्षाच्या विस्तार हाही त्या गुढीपाडव्याच्या त्यांच्या मेळाव्याचा, म्हणून त्यांचं पहिलं वाक्य मेळाव्यातलं काय होतं, सगळ्या समोरल्या जनसमुदायाकडे हात करून ते म्हणाले की हा आणि हा 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 हारलेला पक्ष,
हा निवडणुकीत हारलेला पक्ष, असं त्यांचं हातवारे होते. म्हणजे काय, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमला आहे आणि तुम्हाला विरोधक घेणं हा हारलेला पक्ष, तर ताकद दाखवा, माझ्या पाठीची भक्कमपणे निवडणुकीतही उभे राहा. बाळासाहेब ठाकरेंनाही सुरुवातीच्या काळात सभांना गर्दी व्हायची, पण मतं मिळायची नाही. आणि हेच त्यांच्या प्रवक्त्यांनी पण सांगितलं राज ठाकरेंच्या अलीकडेच या ताज्या इंटरव्ह्यूज मध्ये, की ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंना उशिरा यश मिळालं, आमच्या मागे लोक आहेत आणि आमची थांबायची तयारी आहे. भारतीय जनता पक्ष 50च्या दशकात जनसंघ आणि नंतर 80ला भाजपा स्थापन होऊन त्यांना प्रत्यक्ष इलेक्टोरल यश, 84ला 2 खासदार, पण सत्तेवर यायला 90चं दशक उजाडलं ना, 96-98 उजाडलं ना. त्यामुळे आमची थांबायची तयारी, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्या राजकीय प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे बघायला हवं आणि त्यातली विधानं त्या परिप्रेक्षामध्ये तपासायला हवीत असं मला वाटतं. कारण त्यांच्या सगळ्या भाषणांच्या मागे, मेळाव्यांच्या मागे कोणाला धमकी दिली तर, एखाद्या प्रादेशिकतावादाबद्दल बिहारी विद्यार्थ्यांविरुद्ध बोलले, गुजरातच्या लोकांविरुद्ध बोलले किंवा बाजूने बोलले मोदींच्या, तरी ते त्यांचं राजकारण आहे, त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, या पलीकडे काही नाही. बरोबर आहे. आपण थोडंसं आपण राज ठाकरेंच्या तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आणि तो मुद्दा पण राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ते असं बोलताना म्हणाले की देवेंद्र फडणवीस जर चांगलं काम करणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तर चांगलं काम नेमकं काय, एक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंच्या नेमक्या अपेक्षा काय आहे. कारण हे मी विचारण्यामागचं कारण असं आहे की ह्या मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जवळपास 2 बैठका झालेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस काही ना तरी काहीतरी कामानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी गेले, म्हणजे मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी गेलेले आहेत. त्यांचा चहा नाश्ता करता गेले होते आणि जवळच आलो होतो म्हणून तुमच्या घरी आलो होतो, तर त्यांच्या घरी गेलो होतो, चहा प्यायलो, थोडाफार नाश्ता केला आणि मी परत आलो, आमची राजकीय चर्चा झालीच नाही, असं एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगतात. दुसरीकडे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस जर चांगलं काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत राहू असं सांगतात. म्हणजे लोकांना मूर्ख समजतात, एक, की लोकांनी आम्ही सांगतो तेच ऐकावं आणि आम्ही सांगतो तेच त्याच दृष्टिकोनातून पाहावं असं त्यांना वाटतंय. किंवा तिसरी महत्वाची गोष्ट, आम्हाला एकत्र तर यायचं आहे, पण आम्ही काय सध्या म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशातला काय प्रकार ह्याच्यातून दिसतोय का? म्हणजे हे 3 प्रकार दिसत आहेत का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जे मुख्यमंत्री त्यांच्या घरी गेले आणि चहा आणि काय खाल्लं वगैरे, तर त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी त्यांना फोन केला होता, कारण राज ठाकरेंना कळलं आपल्या भागात त्यांचा एक पब्लिक प्रोग्राम आहे. आणि मग हे मोठे नेते जरी ठीक आहे सामान्य माणसांना ऍक्सेसिबल नसले, तरी एकमेकांचे फोन कदाचित घेत असावेत. म्हणजे त्यांचा नंबर आता फडणवीसांनी आरटी म्हणून सेव्ह केलाय, मनसे म्हणून सेव्ह केलाय, राज म्हणून सेव्ह केलाय, का छोटे ठाकरे म्हणून केलाय, का सगळ्यात छोटे ठाकरे म्हणून केलाय, मला माहित नाही. परंतु त्यांचा फोन गेला होता बहुतेक राज ठाकरेंचा, जे बातम्यात आलं त्याप्रमाणे. आणि मुख्यमंत्र्यांना ते म्हणाले की तुम्ही या भागात येता जात तर माझ्या घरी या चहाला. मग काय असं जर असेल तर राजकारणात तेवढी सभ्यता सुसंस्कृतता महाराष्ट्रात अजूनही शिल्लक आहे, की एकमेकांचे वैरी झालेले नाहीत वेगवेगळ्या पक्षांचे लोक. अजूनही ती पण सभ्यता ते आहे. उद्धव ठाकरेंकडे जसं चहाला जयंत गेलेले नाहीत. पाटलांनी. कोण? देवेंद्र फडणवीस. नाही, म्हणजे त्यांचे संबंध आता तितके ताणलेले नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गेले नागपूरच्या अधिवेशनात, मुख्यमंत्री आल्यावर बुके घेऊन. त्यांचा बुके काही त्यांनी रागाने फेकून दिल्याचं कुठे वृत्त आलेलं नाही, किंवा अभिनंदन स्वीकारलं नाही असंही वृत्त आलेलं नाही. ठीक आहे, कदाचित काही काळाने चहालाही जाऊ शकतील, कारण संजय राऊत ज्या प्रकारे बोलतात सध्या, तर कदाचित त्यांचंही चहा बंद होऊ शकतं. म्हणून ते मी सांगत जे होतो की जयंत पाटलांनी आता एक मुलाखत घेतली एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात फडणवीसांची. त्याच प्रकारे राज ठाकरेंनी काही काळापूर्वी शरद पवारांची जाहीर मुलाखत घेतली होती. ते रामदास फुटाणे यांच्या संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे, आणि शरद पवारांची जाहीर मुलाखत राज ठाकरेंनी घेतली. आता शरद पवारांची तुम्ही मुलाखत घेता आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये सगळा जातीवाद जो वाढवला तो शरद पवारांनी वाढवला असा आरोप करता. पण त्या मुलाखतीत काही तसा थेट तोंडावर आरोप त्यांनी केला होता की नाही मला स्मरत नाही तसं. तसं जयंत पाटलांनी नाही, जी बिलकुल फडणवीसांची केलेला मुलाखत नव्हता असा घेतली, आरोप. हे बघा. नाही नाही, म्हणूनच राज ठाकरे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस गेले आणि चहा नाश्ता घेतला म्हणून ते लगेच राजकीय समीकरण होतील असं नाही. पण त्यांच्या चर्चा आत काय झाल्या या कळणार नाही, ते अशाच हळूहळू पुढे बाहेर येतात. जसं राज ठाकरेंचं जे आत्ताचं विधान तुम्ही प्रश्नात विचारलं, की फडणवीसांनी चांगलं काम केलं तर मी त्यांच्या बाजूने काम करीन. आता ही राजकारणातली भूमिका अतिशय सोयीस्कर टिपिकल राजकीय पक्षांची आहे, की जे चांगलं काम करतील त्यांच्या बाजूने. म्हणून तुम्ही मागेही म्हणालो होतो की आपल्या देशातल्या सध्याच्या राजकारणात फक्त राहुल गांधी हे संघाच्या प्लॅटफॉर्मवर जाणार नाही, किंवा नरेंद्र मोदी हे काँग्रेसमध्ये जाणार नाही थेट. बाकी सगळ्या शक्यता ओपन आहेत. तसं राज ठाकरे हे फडणवीसांच्या बाजूला जातील, पण ते उद्धव ठाकरेंशी त्यांचं वाकडे त्यांच्याकडे नक्की जाणार नाही. म्हणजे काळापुरते कुठल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ते मनसेलाही मदत, राज ठाकरे राष्ट्रवादीलाही मदत करतील,
आणि उद्या शरद पवारांच्या पक्षाच्या बरोबर जातील, कारण शरद पवारांची मुलाखत तर जाहीर घेतलीच होती. या ठिकाणी त्यांचा पक्ष आहे, आमचा पक्ष आहे, स्थानिक हित आहे आणि लोकांचं हित असं दाखवून ते कोणाच्याही बरोबर जाऊ शकतात. त्यामुळे हे जे त्यांचं विधान आहे की फडणवीसांनी चांगलं काम केलं तर त्यांना पाठिंबा देऊ. मुख्यत्वे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, तिथे उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे. एकनाथ शिंदेचं जे स्थान आहे ते मुख्यत्वे ठाण्यात ते स्ट्रॉंग आहेत, पण अख्ख्या मुंबईत स्ट्रॉंग नाहीत. जसं माहीममध्ये सदा सरवणकर आहेत, त्यानंतर बाळा नांदगावकर वरळीत लढले पण हरलेले शिवसेनेशी. त्यामुळे अनेक जागा अशा आहेत की किंवा पूर्वी शिवाजी पार्क भागामध्ये राज ठाकरेंचे अनेक नगरसेवक होते, आमदार होते. त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरेंची ताकद कदाचित एकनाथ शिंदेच्या बरोबरीची होऊ शकते. त्यामुळे फडणवीस त्यांना घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार अजित पवार एकत्र असतानाच मुंबईत स्ट्रॉंग नव्हते पुरेसे, अजिबातच अस्तित्व नव्हतं. अजित पवारांचं किती असणार आहे अस्तित्व. त्यामुळे तिथे अजित पवारांना रिप्लेस करून राज ठाकरे हे त्या महायुतीच्या घटक पक्षासारखे येऊ शकतात. तिथे क्लॅश त्यांचा आणि शिंदेचा होऊ शकतो आणि पुन्हा फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाचा राज ठाकरेंच्या पाठिंब्याने वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये फायदा होईल त्यांच्या उमेदवारांना. काही ठिकाणी त्यांना राज ठाकरेंना निवडून आणावं लागेल उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी. तर हे घडणारच आहे. म्हणजे माहीममध्ये सदा सरवणकरांची माघार झाली असती तर कदाचित अमित ठाकरे निवडून आले असते आणि वरळीच्या सीटला पण फायदा झाला असता, आदित्य ठाकरे नाही पाडता आला असतं. पण ठीक आहे, त्या दोन्ही ठिकाणी यांनी कॉम्प्रोमाइजेस केली नाहीत. एकनाथ शिंदेचा पक्ष असेल किंवा राज ठाकरेंचा पक्ष असेल, तो धडा घेऊन कदाचित महापालिकेला ते अंडरस्टँडिंग करतील. आणि त्या दृष्टीने हे विधान आहे की जर फडणवीसांनी चांगलं काम केलं तर मी त्यांच्या बरोबर जाईन, आणि फडणवीस प्रचंड वाईट काम करतात असं काही राज ठाकरेंचं मत असेल असं मला बिलकुल वाटत नाही. ते कंडिशनल असलं तरी चांगलं काम करतात हे त्यांना माहिती आहे. मनातनं त्यांना त्यांच्याकडे जायचं असेल आणि त्याला बॅकग्राऊंड ती चहा नाश्त्याच्या चर्चेची पण असू शकेल. बरोबर आहे. आपण ह्या या मुद्द्याच्या नंतर म्हणजे आता राज ठाकरेंवरती आपण तीन महत्वाच्या मुद्द्यांवरती केली. इतर मुद्दे ते अनेक बोललेले आहेत, परंतु त्या विषयावरती आता चर्चा करण्यामध्ये काही मुद्दा नाही, कारण आपल्याला राजकीय दृष्ट्या कारण नद्या, हा नद्या नद्या शुद्ध कराव्याच लागणार आहेत नाही, सगळ्यांना, आपण कोणी स्वच्छ त्याच्यावरती राहिलं तरी त्याच्यावरती आपण फार येऊया. चर्चा नाही केली तरी नद्या चालेल. त्यांच्या नद्या शुद्ध करणं आणि पर्यावरण आणि या विषयावरती आपण नंतर येऊया. आत्ताच्या घडीला जो महत्वाचे मुद्दे होते त्या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतरचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, गेल्या आठवड्यामध्ये मी या आठवड्याच्या शेवटी जो या महिन्याच्या शेवटी जो काय घडलेला आहे तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघाच्या संस्थापकांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम. तब्बल 11 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा संघाच्या मुख्यालयाच्या जवळ असणाऱ्या या स्मृतीस्थळावरती गेलेले आहेत. ते मुख्यालयात गेलेले नाहीत अर्थात, परंतु स्मृतीस्थळावरती गेलेले अर्थात. तिथे सरसंघचालकांची भेट झालेली आहे, जे काय आवश्यक त्या गोष्टी असतील त्याची चर्चाही झाली असेल. परंतु पहिला प्रश्न माझा असा आहे की तब्बल 11 वर्षानंतर मोदींना इथे यावंसं का वाटलं. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की 75 वर्ष मोदींची पूर्ण होणारी, मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया, आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मोदींना 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करायचं आहे आणि म्हणून ते संघाची परमिशन घेण्याकरता गेले. अशा ज्या तीन शक्यता वर्तवल्या जातात किंवा याची काय चर्चा आहे याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल. दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राष्ट्रीय राजकारणामध्ये शक्तिशाली नेते आहेत, ते म्हणून ते दोघं सगळं ठरवत आहेत असं समाजमानाची धारणा आहे आणि ते दिसतंही तसंच आहे. परंतु काळाच्या ओघात जसं सगळ्या प्रगती मागे विज्ञान जे आहे आज, त्या विज्ञानाची मागे मॅथमॅटिक्स किंवा गणित आहे. म्हणजे आज आपण जे टेक्नॉलॉजीनी झूमद्वारे भेटतोय आणि इंटरव्ह्यू चालू आहे त्याच्या मागे एक अंकीय किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी आहे. आणि कॉम्प्युटर किंवा आजचं जे सगळं विज्ञान आहे त्याच्या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये 0 1 0 1 मध्ये कॉम्प्युटर काम करतो. 2 आकड्यात 0 ते 9 या आकड्यात सगळं जग एक्सप्रेस करता येतं. पुढे काय होतं की इमारतीचा पाया दिसत नाही, कळस मात्र दिसत राहतो. पाया भक्कम नसेल तर इमारत टिकत नाही. तसं मोदी किंवा शहा किती भक्कम दिसत असले तरी त्यांच्या मुळाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मातृसंस्था हा टिपिकल त्या परिवारातला शब्द. ते मूळ काय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा विचार आहे. त्या विचाराची अंमलबजावणी करणारे जे सगळे छोटे छोटे आर्म्स किंवा शाखा घटक आहेत मूळ झाडाचे, तसं मोदींनीही ते उदाहरण दिलं. बनियान ट्री किंवा वडाचं झाड, तर वडाच्या झाडाच्या शाखा उपशाखा असतात, तसे हे मोदी आणि हे राजकारणातले एक आहेत. बाकी संघाची अनेक कामं असतील. मुळामध्ये केशव बळीराम हेडगेवार आणि काय गुरुजी माधव कोळवलकर त्या दोघांचं जे स्मृतीस्थळाचं तिथे मंदिर आणि जे आहे त्याला त्यांनी जाऊन नमस्कार केला. आणि ते बाजूलाच असलेल्या संघाच्या मुख्यालयात गेलेले नाहीत किंवा संघाला भेट किंवा असा कार्यक्रम नाहीये. त्या स्मृतीस्थळाला वंदन इतकाच कार्यक्रम आहे. आणि त्याचं कारण असं
की माधव नेत्रालय नावाचं एक मोठं रुग्णालय तिथे होणार आहे, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांचं अत्यंत अद्ययावत खूप भव्य असं त्याचं फाउंडेशन किंवा भूमिपूजन होतं, पायाभरणी होती. आणि त्या कार्यक्रमाला आल्यावर ज्यांच्या नावाने हे आहे त्यांच्या स्मृतीला वंदन केलं इतकंच तर त्यांनी कार्यक्रम ठेवलाय. त्यामुळे तो म्हणजे करताना किमान अतिशय असं दाखवलं चलाखीने तरी. किंवा राजकीय हुशारीने तो म्हणजे राजकीय चलाखीनेच तो कार्यक्रम आखलेला आहे की माधव नेत्रालयाचं फाउंडेशन आहे तर कोण माधव बाबा तेही जगाला कळावं म्हणून त्यांच्या स्मृती स्थळाला वंदन केलं. बाजूलाच केशव काय ते हेडगेवारांचं आहे म्हणून त्यालाही वंदन केलं. इतकाच तो विषय ठेवलाय. पण त्याच्या मुळाशी काय आहे तुम्ही जे म्हटलं ते राजकारण आहे. आणि ते राजकारण काय आहे या तिन्ही शक्यतांची राजकारण आहे. म्हणजे मोदींची 75 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना ठेवणार की नाही हा एक यक्ष प्रश्न मोदींसमोर आहे. संघाकडे त्याचं सोल्युशन असणार, त्यांचा विचार पक्का झालेला असणार. कारण भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष हे अप्लाइड किंवा उपयोजित सगळं तंत्रज्ञान विज्ञान आहे आणि मूळ गणित जे आहे ते भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. गणिताकडे सगळी उत्तरं असतात तसं संघाकडे सगळी उत्तरं आहेत. त्यामुळे संघाने हा ब्रँड तयार केलाय मोदी नावाचा. तो ब्रँड फिझल आउट करायचा किंवा शेड करायचा किंवा अंधूक करायचा तर तो संघच करणार. आणि याची मोदींनाही कल्पना आहे. म्हणूनच जे मोदी 14 सालापासून 25 सालापर्यंत नागपूरमध्ये येत होते, नागपूरमध्ये काही कार्यक्रम झाल्यावर दीक्षाभूमीला जात होते, गांधी आंबेडकरांची नावं घेत होते भाषणांमध्ये, ते संघाकडे आले. तर एका प्रकारे दीक्षाभूमीवर जे भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये म्हटलं जातं संगम शरणम गच्छामी, तसं मोदी सुद्धा संगम शरणम गच्छामीसाठी दीक्षाभूमीला गेले. पण संघाच्या प्रवर्तक जे आहेत आणि पहिले दोन संघचालक आहेत सरसंघचालक त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवताना त्यांचे प्रतिनिधी असलेल्या मोहन भागवतांशी बोलले. इन्फॉर्मल बोलले, फॉर्मलही बोलले असतील. आणि त्याचं कारणच ते आहे की 75 नंतर माझं काय करता हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वर्षानुवर्ष ही भूमिका कायम राखलेली आहे की आम्ही एक सामाजिक संघटना आहोत, राजकारणाला आम्ही भाग घेत नाही, थेट राजकारणात उतरत नाही. परंतु करोना काळात संघाने केलेल्या कामाची त्याच्या संघटनांच्या कामाची प्रसिद्धी पत्रक येऊ लागली. निवडणुकांमध्ये संघ भाग घेऊ लागला. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. त्यांनी अधिकृत काही जरी म्हटलं तरी ते आता निवडणुकात भाग घेतात, संघ स्वयंसेवक प्रचार करतात. हे आत्ताच्या पूर्वी विधानसभा संघाच्या निवडणुकीत लोकांना ते माहिती दिसूनच आलं असायचं. की. आता हे सगळ्या लोकांना माहिती झालंय. नाही नाही, हे सगळ्या लोकांना आता कळलेलं आहे आणि संघाने वेळोवेळी आपली ताकद दाखवलेली आहे, जशी वाजपेयींनाही ती दाखवली होती. त्यावेळेला एक त्यांची रचना अशी आहे की हे थोडंसं उदाहरण लोकांना अतिशयोक्त वाटेल. आपल्या भारतीय लष्करामध्ये एनडीए नावाची एक प्रबोधिनी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुण्याजवळ खडकवासल्याला आहे. तर एनडीए मधनं आलेले अधिकारी संरक्षण दलातले आणि डायरेक्ट एंट्रीतनं ग्रॅज्युएट होऊन आलेले अधिकारी यांच्यात एक प्रकारचा जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था आहे. ते यांना उच्च नीच हे आहे त्याच्यात. एनडीए पासआउट आहे का म्हणजे मग तो ताऊन सुलाखून आलेला आहे असं मानलं जातं. तसं एनडीए मध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या बॅचच्या आहात, 80च्या बॅचचे का 81च्या पुढीचे का 48च्या कोर्सचे का 49व्या. समजा एकदा असं झालेलं आहे पूर्वी की स्वतःच्या तिन्ही दलांचे प्रमुख म्हणजे हवाई दल प्रमुख, नौदल प्रमुख आणि लष्कर प्रमुख हे तिघही एका बॅचचे. आता समजा एका बॅचचे तिघही असतील एका वर्गातले तर कोऑर्डिनेशन सोपं जातं. तसं वाजपेयी आणि अडवाणी असताना देशाच्या नेतृत्वाला उपपंतप्रधान पंतप्रधान म्हणून तेव्हाचे सरसंघचालक हे तुलनेने त्यांच्यापेक्षा थोडेसे वयाने पुढे मागे जेव्हा झाले त्यावेळेला हे कन्फ्रंटेशन सुरू झालं. मग प्रमोद महाजन देखील संघाला जुमानायचे नाही. जसं आता अमित शहा मोदी आहेत ते इतके सर्वोच्च नेते झालेत की कदाचित ते संघाला जुमानत नसावेत असं वाटू शकतं. आणि आज परिस्थिती अशी की मोहन भागवतांच्या तुलनेत थोडेसे मोदी सिनियर आहेत संघाच्या रचनेतले स्वयंसेवक म्हणून त्यांच्या रचनेत. म्हणून ते जरी पंतप्रधान असले तरी संघामध्ये मोहन भागवतच प्रमुख. आणि ही संघाची भूमिका संघाने ठाशीवपणे 2-4 इलेक्शन मध्ये दाखवून दिली. कर्नाटकच्या निवडणुकीत संघाने असहकार पुकारला. म्हणजे खरं संघवाल्यांचं गांधींची काही तितकंसं सख्य नाही, पण जे असहकार आंदोलन छोटासा गांधींच्या प्रश्न एक मार्गाने आणखी घेतो संघाने कारण आपण कदाचित कर्नाटकमध्ये आपलं केलं टायमिंग त्यातनं थोडंसं जे संपत आलेलं आहे, आपल्याकडे थोड्या वेळेचा अभाव आहे. एक छोटासा प्रश्न आणि छोटंसं उत्तर. हे सगळं तुम्ही तुम्ही म्हणता ते अगदी 100% बरोबर आहे की संघच हा शेवटी संपूर्ण म्हणजे भाजपाच्या राजकारणाच्या मागे आहे आणि तोच अंतिम आहे आणि तो जो ठरवेल तेच सगळं फायनल होणार आहे. परंतु संजय राऊत आता म्हणाले की मोदींचा वारस महाराष्ट्रातूनच जाईल. हा एक ही शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आणि खरोखर तुमच्या दृष्टीने किंवा लोकांच्या दृष्टीने लोकांना जाणून घ्यायला हे आवडेल की मोदी 75 नंतर खरोखर रिटायर होतील का? आणि राऊत म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातून त्यांचा वारस ठरेल असं तुम्हाला वाटतं का? अगदी थोडक्यात उत्तर.
भारतीय जनता पक्षाकडे आज देवेंद्र फडणवीस वगळले तर त्यात ओलामोलाचा नेता राज्य पातळीवर पण नाही. त्यामुळे जर महाराष्ट्रात दिल्लीत जायचं असेल तर फडणवीस जाणार हे उघड आहे. पियुष गोयल आहेत पण ते आज काही पंतप्रधान होण्याच्या स्थितीत नाहीत. आणि नितीन गडकरींना देखील आता इमिजिएटली करतील का, तर मोदी आणि शहा हे काही गडकरींच्या बाजूने नाहीत. त्यामुळे जर मोदी शहा दोघांनाही रिटायर करायचं संघाच्या डोक्यात असेल तर गडकरी देखील पंतप्रधान होऊ शकतात. फडणवीसांना देखील संधी आहे. तर शक्यता कुठलीच रूल आउट करता येत नाही. आणि संघाने त्यांची ताकद लोकसभेला दाखवून दिलेली आहे मोदींना. म्हणजे आणि त्यानंतर विधानसभेतही महाराष्ट्रात ताकद दाखवली. आम्ही पाठीशी राहिलो तर काय होऊ शकतं. आपण या त्यामुळे नोट कदाचित गडकरी देखील केंद्रात जाऊ शकतात मोठ्या पदावर आणि फडणवीस देखील जाऊ शकतात. या शक्यता ओपन आहेतच. या 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 नोटवरती आपण इथे थांबूया. मंडळी, आपण एकंदरीत राज ठाकरे आणखीन मोदींचा संघ दौरा, म्हणजे संघामध्ये संघाच्या वरिष्ठ नेत्यांचं घेतलेलं त्यांनी दर्शन, या विषयावरती आपण आज चर्चा केलेली आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भविष्यामध्ये निश्चितपणे नवीन येणाऱ्या काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मात्र आता सध्या इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यात समोरल्या जनसमुदायाकडे हात करून ते म्हणाले की हा आणि हा 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 हारलेला पक्ष, हा निवडणुकीत हारलेला पक्ष, असं त्यांचं हातवारे होते. म्हणजे काय, तुम्ही इतक्या मोठ्या